आपल्या सोबत आहेत अरुण लाखानीजी, भाजपचे वरिष्ठ नेते. सर, प्रमाणपत्र तुमच्या विजयाचं मिळालेलं आहे, काय सांगणार? फार आनंद वाटला. इलेक्शनचे प्रमाणपत्र काल घेतले, सगळे आमदार तिथे उपस्थित होते. महाकालींचं दर्शन घेतलं आणि काल तत्पूर्तीचा दिवसही होता माननीय पंतप्रधान मोदीजींचा. तर त्यामुळे दर्शन आणि आरती झाली तिथं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी भेट झाली, बचत भवनमध्ये झाली, मंदिरामध्ये झाली. तर आनंद आहे. काय मिशन आहे, काय विचार केला आहे? तुमचं 3 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे, काय करायचं आहे? कारण की तुमचं व्हिजन मोठं झालं आहे, पाणी क्षेत्रात तुमचं काम मोठं आहे. मला असं वाटतं की एकदा पहिले तर मी स्टडी करेल प्रत्येकीचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि माझा प्रयत्न राहील की प्रत्येक जिल्ह्यातील ॲटलिस्ट एक नगरपालिका यांना एक आपण आदर्श नगरपालिका बनवू शकू का, पाण्याबद्दल, सिवेज ट्रीटमेंटबद्दल, सॉलिड वेस्टबद्दल. तर हे मी आज मला बोलणं योग्य होणार नाही जोपर्यंत मी त्याचा सखोल स्टडी होत नाही माझा आणि त्याचे सोल्युशन काय पॉसिबल आहेत हे मी काढून एकदा पक्षश्रेष्ठींना मांडणार आणि नंतर यावर मी निश्चितपणे तुमच्याशी बोलेल. तुमचा विजय काँग्रेसला प्रचंड जिवारी लागलेला आहे. हायकमांडपर्यंत तक्रारी गेल्या काँग्रेसच्या की विड्रॉ केलं, अनपोज निवडून आले भाजपचे. बघा कसं आहे की महायुतीची ताकद आहेच, हे सत्य आहे. जे काल बावनकुळे साहेबांनी बोलले की तुम्ही म्हणजे हे निवडणूक लढण्याकरता लढली आहे, तर त्यामध्ये हे सगळं म्हणजे कुठेतरी शेवटी तो कॅन्डिडेट तर बघतो ना की त्याला पुढे जायचं आहे, मेहनत करायची आहे आणि त्याला जर का कुठंच आशा दिसत नसेल विजयाची तर त्याने माघार घेणं स्वाभाविक आहे. सर, पंतप्रधान मोदीजींचे 12 वर्ष पूर्ण झाले, कौतुकाचा वर्षाव होता. तुम्ही कसं विश्लेषण कराल त्यांच्या 12 वर्ष? मला असं वाटतं की हे खरोखर भारताचं म्हणजे एक गोल्डन पिरियड आहे. यामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाचा विचार बदलला, आपलं व्हिजन बदलली, आपलं एक जी प्राईड ऑफ प्लेस वर्ल्डमध्ये जे आपण एका स्टेजला आलो जिथं रिस्पेक्ट मिळू लागला भारताला. पहिलेही मिळत होता पण यामध्ये जो एकदम द्विगुणित नाही म्हणजे 100 पटीनं मोठा झाला, हा फार मोठा अचिव्हमेंट आहे. देशातली ज्या योजना त्यांनी पर्टिक्युलरली महिला किंवा जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन आहेत यांच्याकरता ज्या योजना त्यांनी आणल्या त्या रिव्होल्युशनरी आहे आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या कोणत्याही अपीलवर आता त्यांनी अपील केली की आता आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट्स थोडेसे कमी वापरावे. तर आपण आपलं म्हणजे स्वतःहून माझ्या घरातून ही रिक्वेस्ट आली की आपलं रिसेप्शन आपण पुढे ढकलू शकतो का, कारण लग्न तर ढकलता येत नाही, तो मुहूर्त आहे, पण रिसेप्शन आम्ही आमचा जो 27 नोव्हेंबरला करणार होतो तो आम्ही आता 16 डिसेंबरला केला आहे. तर ही ताकद जी आहे ही महात्मा गांधीचं मी ऐकलं आहे, बघितलं नाही आहे की ते जेव्हा म्हणायचे की एक दिवस उपवास करा तर पूर्ण देश उपवास करत होता. या प्रकारची क्षमता आणि आदर हा माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजींकडेच आहे असं मला वाटतं. लोकही म्हणजे सोन्याची विक्री कमी झाली, त्यांनी म्हटलं की सोनं नका घेऊ. तुम्ही म्हणतात की सारंग सरांचं रिसेप्शन जे आहे, रेवती मॅडम सरांचं, ते पुढे ढकललं. काय काटकसर करावी म्हणजे याच्यासाठी नियोजन करावं लागेल. पत्रिका छापल्या होत्या, तुमची सगळी तयारी झाली होती. पत्रिका छापल्या होत्या, पत्रिका वाटल्या होत्या, पण मग सगळ्यांना आम्ही मेसेजेस पाठवले. थोडं कन्फ्युजनही झालं की लग्न पुढे जाते आहे का, पण ते लग्न 20 तारखेलाच होईल कारण तो मुहूर्त ठरलेला आहे. पण रिसेप्शन निश्चितपणे आम्हाला पुढे ढकलता येण्यासारखं होतं आणि म्हणून आम्ही ते माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाने ते केलं आणि ही त्यांची ताकद आहे. ही लोकांनी त्यांचं ऐकावं आणि खरोखर वाटावं की नाही हे करायला पाहिजे आपण. हा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे ही त्यांची मला असं वाटतं की फार मोठी अचिव्हमेंट आहे. पवार फॅमिलीशी तुमचं नातं जुळतं आहे, लग्नाची तयारी कशी सुरू आहे? कोण मोठे नेते लग्नात येणार आहे? तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही निमंत्रण दिलं आहे. आता हे तर 20 तारखेला कळेल आपल्याला कोण येणार आहेत. सगळ्यांनी होकार दिला आहे. प्रधानमंत्रीजी पण डिसेंबरमध्ये एक सुप्रियाताई दिल्लीमध्ये एक रिसेप्शन करणार आहे, तर त्यामध्ये येतील. मुंबईला पण बाकी सगळे नेते, मित्रमंडळी, नेत्यांपेक्षा असं म्हणायचं आहे ज्यांच्याशी पर्सनल रिलेशन आहेत
ते सगळे निश्चितपणे येतील. शेवटचा प्रश्न माझा पॉलिटिकल आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी काँग्रेसनं प्रस्ताव दिलेला आहे. मी राजकारणात फारच नवीन आहे. मला असं वाटतं की हा जो राजकारणात 25-50 वर्ष ज्यांनी काम केलं आहे त्यांनासुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. तर माझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर मिळणं फारच म्हणजे अशक्यप्राय आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.